लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। काय म्हणाले आपण? मी पक्षाची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि मी यशस्वीरित्या पार पाडेल ही जबाबदारी। महिलांना भरपूर समस्या आहे, काय कशा सोडवणार? त्यांच्या ज्या योजना आहेत महिलांच्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण आता महिला आणि बालविकास समितीच्या सभापती आहात. आपल्याला महिलांच्या संदर्भातील विकासाच्या योजना त्यांना समजून सांगाव्या लागतील, त्यासाठी आपल्याला भाषण करावं लागेल। हो, त्याची तयारी आपण करणार आहात? करणार आहे जरूर। कारण खूप मोठा काळखंड त्याच्यात केला। आताच आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय गलांडे साहेब यांनी परवा त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या, ज्या योजना अपूर्ण आहे त्या योजना पूर्ण करून त्या ठिकाणी जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशा सूचना त्यांनी असं ऐकून होतं सभापती पण दुसरं मागितलं होतं तुम्ही आणि हाती पाडलं, काय म्हणा यावरचं? नाही, तसं नाही, पक्ष जी जबाबदारी देईल त्या मी त्या ठिकाणी पार पडली। पक्षाने सांगितलं जी दिली असते, कुठल्याही विभागाचं पद दिलं असतं तरी आम्ही निश्चितच ती पार पडली असती आणि असं कुठे चर्चा झाली नाही। पक्षाने वेळेवर जे सांगितलं ते उमेदवारी अर्ज भरला, तो महिला बालकल्याण म्हणून भरला, त्यामुळे ती निश्चितच ते पद आमचं मिळणारच, त्या देणारच होते। त्यामुळे मात्र त्या ठिकाणी सांगतात महिला बाल विकास विभाग आहे आपला, हा विभाग जिल्हा परिषदेमध्ये कायम दुर्लक्षित समजला जातो। या विभागाला निधी पाहिजे तसा दिला जातो। आतापर्यंत जिल्हा परिषदेचं जेवढं मेकॅनिझम घडलं त्याच्यामध्ये सगळ्यात काम करण्यासाठी सगळ्यात मोठा वाव कोणता विभाग असेल तर महिला बालकल्याण विभाग आहे। परंतु मागचं मी काही या ठिकाणी बोलणार नाही, परंतु राज्यामध्ये हे राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना या ठिकाणी सध्या सुरू केलेल्या आहेत आणि जास्तीचा म्हणजे 50% वाटा लोकसंख्येमध्ये महिलांचा आहे आणि तो विभाग मीनाक्षी पवार यांच्याकडे आल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या योजना बारीक सारीक योजना नव्याने काही आपल्याला काही करता येईल, या सगळ्या योजना त्या ठिकाणी त्याचा प्रसार, जनजागृती आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच होईल। महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गतमध्ये विशेषतः अंगणवाडी असेल, पोषण आहार असेल, कुपोषित बालकांचा विषय या ठिकाणी आम्ही सातत्याने आपल्यासमोर या ठिकाणी येत असतो। मागच्या काळामध्ये खूप विषय तो मागच्या बळीमध्ये त्या ठिकाणी जातो, त्याच्यातही आम्ही बारीक लक्ष देऊन वाड्या तांड्यावर वस्तीवर जे कुठं कुपोषित एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल त्याला निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आळा घालून जे कोणी अधिकारी त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करण्याच्या या ठिकाणी काम करू आणि कुठलेही हलगर्जीपणा या विभागाच्या अंतर्गतमध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार नाही याची निश्चितच आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी अशा सेविका आहेत ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात, पण त्यांची अनेक समस्या आहेत। त्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार? अशा सेविकाचं हे जे NRHMच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ती योजना राबवतो हे विभाग आरोग्य खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे, परंतु तुम्ही प्रश्न विचारला अशा सेविकाचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू करा। त्यांच्याकडे जी काही PS